नितेशने जपून बोलावे, निलेश राणेंनी एक्सपोज केलंय. आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे असं निलेश राणेंनी म्हटलंय. सभेत बोलणं सोपं आहे, पण नेमका कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय. नितेश राणेंना उद्देशून निलेश राणेंच्या एक्सपोजची मात्र आता चर्चा आहे. मंत्री नितेश राणेंनी धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला दिलेला इशारा. तर सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय. नितेश राणे यांनी भाजपमधून हे टीका केलंय. विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही. कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे, कळेल हळू टप्प्याटप्प्याने काय होणार आहे. माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि जो काही अन्याय झाला असेल तो आम्हाला तिथे न्याय देईल असं बोलता आलं असतं. पण त्या ठिकाणी जे काही थोडा असंवैधानिक किंवा ज्या पद्धतीनं बोलणं झालं आहे त्यामुळं थोडी प्रतिक्रिया आली आहे. पण त्या ठिकाणी त्यांचा म्हणण्याचा अर्थ जो होता, म्हणण्याचा अर्थ असा होता की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, राज्याचे नेते आहेत, राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात, त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्यांकडून होऊ शकतो असा बोलण्याचा सूर त्यांचा होता. बरं आहे ना, जे मित्र पक्ष म्हणून आम्ही युतीत आहोत, गळे टाहो फोडून फोडून सांगतायत, त्यांना ती चपराक आहे. चांगलं आहे, आमच्यासाठी काही ते प्रॉब्लेम नाही.